नमस्कार मित्रांनो, आज मी बनवली आहे महाराष्ट्रीयन स्टाईलची पावभाजी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण फुलकोबी 5 मिनिटांसाठी गरम पाण्यामध्ये उकळून घेणार आहोत, जेणेकरून पेस्टिसाइड्स आणि बॅक्टेरिया निघून जातील। त्यानंतर आपण उकळून घेतलेला फुलगोबी, वाटाणे, बीट, बटाटे, बारीक चिरलेला गाजर हे सर्व कुकरमध्ये टाकणार आहोत। चवीनुसार त्यामध्ये पावभाजी मसाला मी ॲड केला आहे, अर्धा चमचा मीठ, अर्धा ग्लास पाणी आपण त्यात ॲड करणार आहोत। हे सर्व व्यवस्थित आपण एकत्र करून घेऊ आणि कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या आपल्याला घ्यायच्या आहेत। त्यानंतर मॅशरने त्याला आपण एकजीव करून घेऊयात। मिरची, लसूण, कढीपत्ता, धणे, कोथिंबीर हे सर्व आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत। याने थोडंसं महाराष्ट्रीयन स्टाईलचा झणका जो आहे तो आपल्याला पावभाजीमध्ये मिळणार आहे। यात आपण थोडे जिरे पण ॲड करूया, थोडंसं पाणी आणि जिंजर देखील आपल्याला ॲड करायचं आहे, जे की मी विसरले होते यात टाकायचं। आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त छान असा मसाला तयार झालेला आहे। टोमॅटो, कांदा, शिमला मिरची हे आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे। आणि पॅनवर मी थोडं आता ऑइल ॲड केलं आहे, मस्त तडका देऊन घेऊया आपण। सर्वप्रथम मोहरी टाकलं आहे मी, मोहरी छान अशा तडतडल्यानंतर जिरा ॲड केलं आहे। त्यानंतर बारीक चिरलेला कांदा आपल्याला मस्त लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा आपला परतून झाला आहे। त्यात जो हिरवा मसाला आपण तयार केला होता तो आपण ॲड करूया आणि छान परत एकदा परतवून घेऊया। हिरवा मसाला आपला छान परतवून झालेला आहे। त्यानंतर आपण बारीक चिरलेले टोमॅटो त्यात ॲड करूया आणि ते आपण परतवून घेऊया। गरज पडल्यास थोडेसं आपण पाणी देखील त्यात ॲड करणार आहोत, जेणेकरून तव्याला मसाला चिटकणार नाही। त्यानंतर झाकण ठेवून थोडा वेळ आपण शिजवून देऊ, जेणेकरून टोमॅटो जे आहे त्याचा आंबटपणा कमी होईल। त्यानंतर त्यात बारीक चिरलेले ढोबळी मिरची आपण ॲड करूया। घरगुती बनवलेला काळा मसाला मी त्यात थोडा ॲड केला आहे। पाच मिनिट झाकण ठेवून आपण शिजवून घेऊया। त्यानंतर मॅश केलेले व्हेजिटेबल्सची प्युरी आपण त्यात ॲड करू। एकत्र करून घेऊया आणि शिजवण्यापुरतं थोडंसं पाणी ॲड करायचं आहे त्यात। शिजवल्यानंतर त्यात थोडंसं तूप ॲड करायचं आहे। मी बटर यूज नाही केलं आहे, कारण की मला बटर नाही आवडत, त्यापेक्षा मला गावरान तूप आवडतं। सो मी त्यात थोडंसं तूप ॲड केलं आहे आणि कोथिंबीर ॲड केली गार्निशिंगसाठी। आणि बटर आवडत असेल तर नक्कीच तुम्ही त्यात बटर ॲड करू शकता। चवीनुसार अर्धा चमचा मीठ देखील मी त्यात ॲड केलं आहे। तव्याला तूप लावून घेतलंय, थोडी कोथिंबीरही ॲड करायची आणि दोन्ही बाजूनी पाव मस्त शेकून घ्यायचे। आणि ही मस्त महाराष्ट्रीयन स्टाईलची झणकेबाज पावभाजी तयार आहे। नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। आणि डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू